नमस्कार. मी श्रावणी निखिल पालवे, राहणारी नाशिकचीच. आता तुम्हाला माहितीच असेल की नाशिक किती मोठं आहे आणि किती गोष्टींसाठी फेमस सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक हे कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचसोबत 12 ज्योतिर्लिंगांमध्ये त्यातलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा फार फेमस आहे. तर आता मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडीशी ओळख करून देते. नाशिकबद्दल तर झालीच ओळख. तर मी सध्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये 4th इयरला शिकत असून UI UX या कोर्समध्ये शिक्षण घेत आहे. त्याचसोबत मी बँगलोरमध्ये एका कंपनीची हेड ऑफ डिझाईन म्हणून सुद्धा कार्यरत आहे आणि त्याचसोबत मी माझं शिक्षण आणि मी माझं काम हे दोघं मेंटेन करून माझ्या वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा बॅलन्स करत असते. म्हणजे मी माझे छंद सुद्धा जोपासत असते. त्यापैकी माझा पहिला छंद तर आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ही जी पेंटिंगची फ्रेम आहे ती मी बनवलेली आहे. त्यामुळे मला ड्रॉइंगची तर फार आवड आहे. ड्रॉइंगची मला आवड 10वी नंतर जास्त व्हायला लागली. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये हळूहळू शिकत गेले आणि आता मी एक छान उत्कृष्ट अशी पेंटर सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मी आपल्या या नाशिक शहराला राज्यस्तरीय पातळीवरती लॉन टेनिस या स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट सुद्धा केलेला आहे आणि चांगला मान सुद्धा पटकवलेला आहे. त्याचप्रमाणे मला खूप गर्व होतो सांगायला की मी एक शिवराय वाद्य पथकाची, हे जे नाशिकचं खूप मोठं वाद्य पथक आहे त्याचे एक वादक सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मी माझ्या रिकाम्या वेळेत काय करत असेल तर रिकाम्या वेळेत मला खायला प्रचंड आवडतं. त्यामुळे मी बाहेर जाऊन फूड ब्लॉगिंग सुद्धा करते. त्याने माझा मी एक छंद सुद्धा जोपासते आणि नवीन नवीन खाण्याच्या गोष्टी सुद्धा ट्राय करत असते. आणि मी मठाचे फार फार आभार मानते की त्यांनी आम्हा सर्व मुलींना हा उत्कृष्ट असा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे, जिथे ते त्यांचं कला अवगुण त्यांना छंद जोपासता येतात आणि त्यांच्यातले गुण त्यांना बाहेर जगाला सांगण्याची सुद्धा संधी मिळते. त्यामुळे मी मटा श्रावण फार फार आभार मानते आणि मी सगळ्या मुलींना एक विनंती करते की जेवढ्या मुलींना तुम्हाला जेवढ्यांना पार्टिसिपेट करता येईल तेवढे जण या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करा. नक्कीच. धन्यवाद.